सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण उत्पत्तीचा 6वा अध्यायाबद्दल पाहणार आहोत. जर देवाने आज पृथ्वीवर पाहिले तर त्याला काय दिसेल? आपल्याला आज प्रश्न आहे. नोहाच्या काळासारखी आज एक पापी जग की देवाबरोबर चालणारे लोक? आज आपण उत्पत्ती अध्याय 6 पाहणार आहोत. हा फक्त एक महाप्रलयाचा इतिहास नाही. हा अध्याय आपल्याला सांगतो की जे पाप असतं ते माणसाला किती खाली घेऊन जाऊ शकतं, देव किती धीर धरतो आणि देवाची कृपा माणसाला कशा रीतीने वाचवते. आजचा आपल्याला प्रश्न आहे की मी या जगासारखा जगतोय की नोहाप्रमाणे परमेश्वराचा ऐकतोय? पहिली गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की पाप कधीही एका जागेवर थांबत नाही. बायबल म्हणते की पृथ्वीवर लोक वाढत गेले पण त्यांच्याबरोबर पापही वाढत गेलं. लोकांनी देवाला विसरले, स्वतःच्या ज्या इच्छा होत्या त्यांना महत्त्व दिले. देवाने पाहिले की जे माणसाच्या मनात वाईट विचार होते ते सतत होते, कंटिन्युअसली येत होते. यात आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की जे पाप असतं ते कधीही लहान राहत नाही. एक खोटं बोललो तर दुसरं खोटं बोलावे लागतं. एक चुकीचा निर्णय घेतला तर पुढे आणखीन चुकीचे निर्णय घ्यावे लागतात. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की जे पाप आहे ते करत असताना आनंद वाटतो, पण शेवटी ते आपल्याला गुलाम बनवून ठेवतं. आपल्या जीवनात आज अनेक असे लोक आहेत ते असे म्हणतील की थोडंसं पाप केलं तर काय होतं, पण आजचं छोटं पाप उद्याची सवय बनते आणि त्याच्यामुळे पूर्ण जीवन आपलं बदलून जातं. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देव धीर धरतो पण जास्त नाही किंवा कायम नाही असं म्हणू शकतो. देव म्हणतो माझा आत्मा मनुष्याबरोबर सदा सर्व काळ राहणार नाही. याचा अर्थ काय? देव प्रत्येकाला पुन्हा संधी देतो, प्रत्येकाला पुन्हा बोलवतो, देव चेतावणी देतो. पण जर माणूस पुन्हा देवाकडे पाठ फिरवित राहिला तर देव त्याचा मग न्याय करतो. आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की देव जर आपल्याला शिक्षा करण्यास उशीर करत आहे तर ती देवाची कृपा आहे. ही एक प्रकारे पश्चातापाची आपल्याला संधी आहे. आज जर आपण जिवंत आहे याचा अर्थ देव आजही आपल्याला संधी देत आहे. तिसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जे देव आपलं बाहेरचं रूप पाहत नाही तर आपलं अंतःकरण पाहतो, आपलं हृदय पाहतो. लोक एकमेकांचा चेहरा पाहतात, देव आपलं मन पाहतो. लोकांना आपण चांगले दिसू शकतो वरतून, पण देवाला आपल्या मनातील प्रत्येक विचार माहिती असतात. आज आपण स्वतःला प्रश्न विचारा, मी जसा लोकांसमोर असतो तसाच नेहमी देवासमोरही आहे का? माझ्या मनात देवाला आवडणारे विचार आहेत का? उत्पत्ती 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पापामुळे देवाचे हृदय दुखी होते. बायबल म्हणते की देव दुखी झाला. याचा अर्थ असा नाही की देव कमजोर झाला, कमकुवत झाला. याचा अर्थ असा आहे की पापामुळे देवाचे पवित्र हृदय दुखी झाले. आपण पुष्कळ वेळा विचार करतो की हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आपण जे काही पाप करतो, प्रत्येक पाप आपण करतो ते देवाच्या हृदयाला देखील वेदना देत असतं. कारण देव आपल्यावर प्रेम करतो, म्हणून तो आपल्याला नेहमी पापापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पाचवी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की नोहाला कृपा मिळाली. हा सर्वात पूर्ण अध्यायामधला सर्वात सुंदर भाग आहे. नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी झाली. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, नोहाने जहाज बांधण्यापूर्वी त्याला कृपा मिळाली. आधी कृपा मग आज्ञाधारकपणा. आपण आपल्या चांगल्या कामामुळे नाही वाचत, देवाच्या कृपेने वाचतो. आणि ज्याला कृपा मिळाली त्याचं जीवन बदलतं. त्याचा अर्थ देवाची कृपा तिथे देखील होती. ते लोक पाप करत होते, स्टील त्यांच्यावर देव दया करत होता, कृपा करत होता, पश्चाताप करायला त्यांनी चान्स दिला. पण त्या लोकांचे पाप त्यांना नडले आणि त्यांचा स्वतःहून त्यांनी नाश करून घेतला. सहावी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की नोहा देवाबरोबर चालत होता. संपूर्ण जग पापात होते पण एक माणूस देवाबरोबर चालत होता. नोहा काय कम्प्लीट पर्सन नव्हता, परिपूर्ण पर्सन नव्हता, पण तो देवासोबत विश्वासू होता. आज संपूर्ण जग देवापासून दूर जात आहे, तरी आपण देवाबरोबर चालणार का? लोक आपली थट्टा करतील, तू वेडा आहे असे म्हणतील, तरी तू देवाबरोबर चालशील का? हा विचार करून की देव माझ्यावर प्रसन्न आहे, देव मला मॅटर करतो, लोक काय म्हणतात ते नाही. पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की जे जहाज होतं ते कुठेतरी एक तारणाचं चिन्ह होतं. देवाने नोहाला ते जहाज, ते तारू बांधायला सांगितले, त्याची मोजमापणी दिली. नोहाने स्वतःचं डिझाईन वापरले नाही तिथं, त्याने देवाचं ऐकले. आज कुठेतरी आपण जर विचार करायला गेलो तर ते जे जहाज आहे ते येशू ख्रिस्ताला रिप्रेझेंट करतं, येशू ख्रिस्ताचं चिन्ह आहे. जसे लोक जहाजामध्ये असताना त्या महाप्रलयातून वाचले, तसेच जे लोक येशूकडे येतात ते पापापासून किंवा पापाच्या न्यायापासून वाचतात. जहाज फक्त एक होते, तारणाचा मार्ग देखील फक्त एक आहे,
येशू ख्रिस्त. पुढची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की देवाच्या प्रत्येक आज्ञेला महत्त्व आहे. नोहाने देवाने त्याला जे काही आज्ञा दिली त्या प्रत्येक आज्ञेचे त्यांनी पालन केले. त्याने असं नाही विचारलं की हे जरुरी आहे का, हे करूच का, हे आवश्यक आहे का, हे बदलू का. त्याने फक्त आज्ञा पाळली. तिथं पूर्ण आज्ञाधारकपणा म्हणजेच खरा विश्वास. अर्धवट आज्ञापालन म्हणजे पूर्ण विश्वास नसतो. नोहाने प्रत्येक गोष्ट देवाच्या सांगण्याप्रमाणे केली. अध्यायाच्या शेवटी सांगितलं आहे बायबलमध्ये की नोहाने प्रत्येक गोष्ट देवाने सांगितल्याप्रमाणे केली. आज आपण आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा देवाचे वचन ऐकतो, पण त्याच्याप्रमाणे त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण करतो का? वचन ऐकतो, बायबल वाचतो, पण प्रश्न हा आहे की आपण ते किती पाळतो. आज आपण काही गोष्टी शिकल्या. पहिली गोष्ट म्हणजे पाप नेहमी वाढत असते. देव धीर धरतो पण न्याय नक्की करतो. देव आपले हृदय पाहतो. पापामुळे देव खूप दुःखी होतो. कृपा आधी होते मग जीवन नंतर बदलते. जरी जग पापी असेल तरी आपण देवाबरोबर चालले पाहिजे. येशू ख्रिस्त हा खरा जहाज किंवा तारणाचे तारू आहे. शेवटची गोष्ट, पूर्ण जे आज्ञापालन आहे ते देवाला खूप प्रिय आहे. देवाला खूप आवडत होते. आजचं जग नोहाच्या काळाप्रमाणे वाईट होत चाललं आहे. पापाला खूप सामान्य मानलं जात आहे. कोणीही करत आहे. देवाचं जे भय आहे, भीती आहे ती कमी होत आहे. पण देव आजही एका नोहाचा शोध करत आहे जो म्हणेल, परमेश्वर मी या लोकांप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे जगेल. आज देव आपल्याला बोलवत आहे, आपण आज पापापासून फिरणार का? आज आपण देवाच्या कृपेचा स्वीकार करणार का? एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवली पाहिजे की त्या महाप्रलयातून जहाजाने वाचवले. आज पाप आणि न्यायापासून फक्त प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला वाचवू शकतो. म्हणून आपण आजच प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचे समर्पण करूया. या माझ्यासोबत प्रार्थना करा. हे माझ्या स्वर्गातील पित्या, आज आम्ही तुझ्या पवित्र वचनाबद्दल आभार मानतो. उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामधून तू आम्हाला दाखवले की पाप किती भयानक आहे आणि तुझी दया किती महान आहे. प्रभू, आमच्या जीवनातील प्रत्येक पाप, प्रत्येक चुकीचा विचार, प्रत्येक चुकीची इच्छा, आवड आम्ही तुझ्या पुढे काढून टाकतो. आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तू धुवून काढ. जशी तू कृपा नोहावर केली तशी ती कृपा आमच्यावर देखील तू कर. या पापी आणि आंधळ्या जगामध्ये आम्हाला नोहासारखे तुझ्यावर विश्वास ठेवणारा एक व्यक्ती बनव. प्रभू, या जगाप्रमाणे नाही तर तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यास आम्हाला मदत कर. अर्धवट नाही तर पूर्णपणे आम्ही तुझं आज्ञापालन करू आणि ही आज्ञाधारकपणा पूर्णपणे पार पाडण्यासाठी तू आम्हाला शक्ती पुरव. प्रभू, आमची तू हृदय तपास आणि तुला जे काही आवडत नसेल ते तू काढून टाक. प्रभू येशू, तूच आमचे तारणाचे जहाज आहे. आम्ही आमचा पूर्ण विश्वास तुझ्यावर टाकतो. आम्हाला शेवटपर्यंत विश्वासात स्थिर ठेव. आमच्या जीवनातून तुझे प्रेम, तुझी पवित्रता आणि तुझा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचू दे. आजची प्रार्थना आमचा तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने करतो. आमेन.